फार काही जास्त तयारी न करता किंवा जास्त मसाल्याचा वापर न करता आज आपण करूयात झणझणीत अशी वांग्याची रस्सा भाजी। एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून पहा, खूप चविष्ट बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल छान असं कडकडीत गरम झालं की आता वरून यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की आता वरून यामध्ये 1 चमचा घरगुती काळं तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचे ते मी घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे। गॅस पूर्णपणे बारीक ठेवायचा आहे, नाहीतर काय होतं मसाले आपले करपले जातात आणि आपल्या फोडणीला करपट वास लागू शकतो। असं पाणी टाकल्यामुळे मसाले आपले छान असं तेलामध्ये फुलले जातात। तर आता मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे मी एक वाटण तयार केलेलं आहे। तर शेंगदाणे, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं मी असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। तर ते आता आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता परतून घ्यायचं तेलामध्ये। मसाल्यामध्ये छान असं परतलं जातं। तर आपण मसाले तेलामध्ये टाकल्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते आणि कटही खूप छान येतो। तुम्हाला असं वरून टाकायचं असेल तर वरूनही तुम्ही काळं तिखट हे वगैरे टाकू शकता आणि आवडीनुसार अजून मसाल्यामध्ये ॲड करू शकता। आणि ते मी थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन घेत आहे, त्यामुळे आपलं वाटण छान असं मिक्स होतं आणि परतलंही छान जातं आणि कडेने तेल सुटेपर्यंत आता परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता छान असं कडेने तेल सुटू लागलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। इथे मी ज्या भांड्यामध्ये आपण वाटण बारीक करून घेतलेलं होतं ते भांडं विसळून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता वांग्याच्या फोडी टाकून घ्यायच्या। तर इथे मी जास्त असं पातळ करणार नाही, तर हे दाटसर थोडंसं असं रस्सा ठेवणार आहे। तुम्हाला पाणी गरजेनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि शिजल्यानंतर अजून ही भाजी दाटसर होते। तर 2 वांग्याच्या फोडी मी अशा उभ्या करून यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। सुरुवातीला फुल गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आणि 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवर वांगं शिजवून घ्यायचं। पटकन शिजलं जातं, वांग्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। आणि तुम्हाला आता जवळून दाखवते, हे पहा वांगं छान असं आपलं शिजलेलं आहे आणि रस्साही दाटसर झालेला आहे। आणि आता सर्वात शेवटी यामध्ये इथे मी भरपूर कोथिंबीर टाकून घेत आहे। तुम्ही जवळूनही पाहू शकता, भाकरीबरोबर असं कुस्करून खायला खूप चविष्ट रस्सा लागतो। रोजच्या जेवणात बनवली जाणारी आपली ही साधी सोपी पटकन होणारी वांग्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही जवळूनही पाहू शकता आणि आपण जर आदल्या दिवशी वाटण करून ठेवलं तर सकाळी आपली अगदी 10 मिनिटात ही घाईगडबडीच्या वेळी भाजी बनवून तयार होते। तर तुम्ही जवळूनही पाहू शकता रस्सा आपला किती छान असा दाटसर बनलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते। नक्की करून पहा। मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हो आणि इन्स्टा आणि FBवर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।